नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर आज आपण बनवणार आहोत पालक दाल खिचडी. अगदी सोप्या पद्धतीने. सर्वप्रथम पाणी घेऊ, त्याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेऊया आणि 1 वाटी सम प्रमाणात मूग डाळ घेऊया. ते 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवा. छान आपले 10 ते 15 मिनिटे भिजून झाले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे: लसूण टेचून घेतलेला, आलं टेचून घेतलेलं, मिरच्या कट करून घेतलेला आहे, टोमॅटो कट करून घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे बारीक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पालक चिरून घेतला बारीक असा. चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी. तेल ॲड करूया अर्धा चमचा, अगदी कमी. त्यात मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकूया आणि हिंग टाकूया. छान असा तडका बसला, कढीपत्ता ॲड करूया. त्याच्यामध्ये टेचलेलं लसूण टाकूया, आलं टाकूया आणि कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया. कांदा टाकूया. छान अशी फोडणी देऊन घेऊया. आणि जे मी सिक्रेट टिप सांगणार आहे ते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. थोडंसं मीठ ॲड करूया, कारण आपण तेल खूप कमी टाकलं आहे, तर कांदा मऊ होतो आणि पटकन त्याला फोडणी बसते. थोडंसं टाकायचं, नंतरही आपण टाकणार आहोत. छान असं परतून घ्यायचं आणि त्यातच आपण टोमॅटो ॲड करणार. तोही छान परतून घ्यायचा टोमॅटो ॲड करून. हळद टाकूया. छान असं परतून घ्यायचं आणि टोमॅटो टाकून मऊ होईपर्यंत परतवायचं. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप हेल्दी असते अशी दाल खिचडी. नक्की ट्राय करा. कोथिंबीर टाकूया. छान असं परतून घेऊया. यात मी थोडं तेल कमी टाकल्यामुळे थोडंसं पाणी ॲड करणार आहे गरम, आणि त्याच्यामध्ये मी ही फोडणी परत छान अशी शिजवून घेणार आहे मऊ होईपर्यंत. त्याच्यावर थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया, 1 ते 2 मिनिटं. छान असं कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि परतला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं छान असं. छान असं आपलं परतून झालं आहे. आणि यातच आपण आता चिरलेला पालक टाकूया. मी नेहमी आणि जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तर चिरलेला पालक टाकूया. तोही अगदी 2 ते 3 मिनिटं परतावा, जेणेकरून त्याचा कच्चा वास कमी होतो. छान असं मिक्स करा. छान असं परतून झालं 2 ते 3 मिनिटं की त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ व डाळ टाकूया.
छान असं परतून झालं बघा, कच्चे पण गेलंय त्याचं. अगदी साधी आणि सोपी पद्धतीत झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला अगदी खूप छान. याच्यामध्ये भिजवलेत मूग डाळ आणि तांदूळ आपण टाकूया. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ॲड करा. छान असं मिक्स झालं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी, दाल खिचडी पातळ असेल तर पाणी जास्त टाका आणि घट्ट असेल तर पाणी कमी टाका. आवश्यकतेनुसार पाणी टाका तुम्ही. छान अशी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आणि अगोदर आपण फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटो शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं. त्याचा अंदाज धरून चवीप्रमाणे मीठ टाका आणि छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेतला की प्रेशर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या. आणि आपली ही खिचडी तयार होते 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये. अगदी पटपट होते आणि खूप छान लागते चवीला. अशी आपली खिचडी तयार आहे ऑलमोस्ट. शेवटी थोडं तूप किंवा तडका टाकल्यास अधिक चव मस्त होते. कढईत जिरा लसूण तडका देऊन खिचडीवर घाला, अधिक छान टेस्ट येते. थोडंसं गरम मसाला, धने, जिरे पावडर टाकली ते चव आणखीन उठून येते. आणि पोषक तत्वासाठी पालक आयर्न, विटॅमिन आणि फायबरने भरलेला आहे, त्यामुळे खिचडी आता अधिक हेल्दी बनते. तर फ्रेंड्स, ही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुमच्या रोजच्या जेवणात नक्की समाविष्ट करा. अशाच हेल्दी रेसिपीसाठी माझं चॅनल अन्नपूर्णा बाय कविता नेरेला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कमेंट्समध्ये नक्की सांगा. घरच्यांसोबत ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद.